मी हे तर नाही सांगू शकत, पण मी हे निश्चितच सांगेन माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये कामं जर तुम्हाला बघायची असेल तर मी कामं दाखवतो. आणि खडसे आणि फॅमिली या संदर्भात काय बोलावं, मी तर नाही बोलेलच बरं. मी नरेंद्र मोदी साहेबांच्या विकास संदर्भात बोलूच शकतो निश्चित. सर्वसामान्य माणसापर्यंत विकास पर्क्युलेट झालेला आहे. बाकी बोलूया, अजून वेळ आहे. त्यांना रात्रंदिवस स्वप्न पडतात त्यांना रात्रंदिवस स्वप्न पडतात. 30 वर्ष अनेक पदं भूषवल्यावर बी लोकांमध्ये इतकी मोठ्या प्रमाणात नाराजी त्यांच्याविषयी आहे. आजही मूलभूत सुविधा नाही आहे तुम्ही जर बघितलं तर. आणि जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये इतके मोठे मोठे पद 30 वर्ष त्यांच्या घरामध्ये आले, काय करू शकले? नंदनवन केलं, हरित क्रांती केली, नुसते चर्चा केल्या. आजही मुक्ताईनगर तालुक्यामध्ये नदी, मुक्ताईनगर जर बघितलं तुम्ही तर पूर्णा आणि तापीमाई आणि पूर्णा दोघं नदीचे काठावर असलेला तालुका आहे. आजही 50% तालुका सिंचनापासून वंचित आहे. या माझ्या मुख्यमंत्र्यांनी, माझ्या DCM साहेबांनी 2226 करोड रुपयाची पहिली सुपरमा दिली. यांच्या काळात एक सुपरमा भेटली नाही. एक सिंचनाचा प्रकल्प मार्गी लागला नाही. दुसरे सिंचनाचे प्रकल्प रखडले. खऱ्या अर्थाने सिंचन जर कोण करू शकत असेल तर हे माझं सरकार करू, युती सरकारच करेल. आणि युतीच्या माध्यमातून आम्ही पुढे जाऊ. त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी हे सगळं चाललंय. तुम्ही बघितलं असेल कसं कुटुंबातल्या कुटुंबामध्ये खेळा खेळल्या जात आहे आणि काय प्रश्नांची उत्तर देतील ते, काय सांगतील माझ्या वडिलांनी केलं काय केलंय. तुमच्या वडिलांनी केलं असं चंद्रकांत पाटलांनी निवडून दिलं नसतं लोकांनी. आज खऱ्या अर्थाने पहिल्यांदा मी या तांड्यावर नेहमीप्रमाणे सालाबादाप्रमाणे रंगपंचमी खेळण्यासाठी माझ्या या बांधवांसोबत, तर आज त्यांचा खूप उत्साह आहे. प्रतिकूल परिस्थिती पण असताना, आता निसर्गाने बऱ्यापैकी त्रास दिला असतानाही लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खऱ्या अर्थाने सीन कमी होतो. तशा पद्धतीचा आज होळीचा आहे, शिमग्याचा दिवस आहे. आणि या निमित्ताने जर तुम्ही राजकीय प्रश्न मला विचारला तर मोदी साहेबांचीच या टायमाला मोठ्या प्रमाणामध्ये लाट आहे. आणि सरकारही मोदी साहेबांचंच येईल याच्याबद्दल माझ्या मनावर शंका नाही. आणि खऱ्या अर्थाने विकास आणि विकासाचं पर्व जे या देशात आणि राज्यात जिल्ह्यात आहे, मोदी साहेब आणि नामदार एकनाथराव शिंदे साहेब माननीय मुख्यमंत्री यांच्याच प्रयत्नातून खूप चांगलं काम प्रत्येक ठिकाणी होत आहे. आणि मी आशा बाळगतो की याच्यापेक्षा चांगलं काम आणखी होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.